Nutrition. Okay, introduction of nutrition, food science, food groups, food pyramids, balanced diet for the different age group, recommended for the dietary allowance and assessment of the nutritional status. Okay, आजचा आपला टॉपिक आहे. ओके, आपला टॉपिक काय आहे? न्यूट्रिशन फूड म्हणजे काय, इम्पॉर्टन्स काय, टाइप ऑफ फूड्स किती आहेत. ओके, त्यानंतर बॅलन्स डाएट आपण काल बघितला. त्यानंतर डिफरंट टाइप ऑफ एज नुसार आपण कसा डाएट फॉलो करू शकतो ते पण आपण काल स्टडी केलं. ओके, सो आपण स्टार्ट करू. फूड म्हणजे काय? इट इज अ क्लासिफिकेशन कॅन बी डन इन अ मेनी वेज, like we will be looking into the same of this classification today. Okay, first one classification I classification based on the nutritive value, and the second one classification I functional classification of food. Okay, classification based on nutritive value म्हणजे कसं डिपेंड करणार तुमचे कार्बोहायड्रेट्स, तुमचे न्यूट्रिएंट्स. ओके, किंवा तुमचे ज्या वेळेला पोटॅशियम आपण कंझ्युम करतो. ओके, तुम्हाला माहिती आहे एक जे बॉक्स असतो त्याच्या पाठीमागे बघा, तुम्ही जे बाय करतात ना शॉप मधून, त्याच्या पाठीमागे लिहिलेलं असतं न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू किती आहे. कधी बघितलंय? तुम्ही जे पण वेपर वगैरे खातात ना त्याच्या पाठीमागे पण असतात किती कॅलरी त्याच्यामध्ये आहेत. ओके, किंवा किती कंटेंट ऑफ एनर्जी त्यामध्ये आहे, किती कार्बोहायड्रेट त्यामध्ये आहे. ओके, लाईक आपण त्याला काय बोलणार? न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. ओके, सेकंड वन काय आहे? फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ फूड. फंक्शनल डिपेंड करणार फंक्शनली, आपण ते नेक्स्ट बघू. आता food may be classified into 11 groups on their nutritive value. म्हणजे कोणते? cereals and millets, pulses, nuts, oil seeds, त्यानंतर vegetables, fruits, milk and milk product, त्यानंतर eggs, meat, fish and their animal foods, fats and oil, sugar and other carbohydrate foods. ओके, तर आता आपण बघणार आहेत फूड ग्रुप्स म्हणजे कोणते. ओके, हे तर 11 ग्रुप ऑफ क्लासिफिकेशन दिलेले आहे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. मी बोललो ना तुम्हाला न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू तुमचे जे प्रोडक्ट तुम्ही बाय करतात ना त्याच्या बॅक साईडला लिहिलेलं असतं त्यांनी किती कंटेंट ऑफ त्यामध्ये प्रोडक्ट आहे. ओके, आता ज्या वेळेला तुम्ही आता कोणत्या प्रोडक्टला बघणार जे मॅन्युफॅक्चर बनलेले, म्हणजे कसे जे अगोदर आर्टिफिशियल फूड बनवलेले आहे. म्हणजे कसं जे पण कोणी जाम खाते, किसान जाम वगैरे, त्यामध्ये बघा ते आर्टिफिशियली बनवलेलं आहे. ते आर्टिफिशियली बनवलेलं आहे का? रिझन काय त्याच्या मागे? कारण की ते नॅचरल नाही आहेत. आर्टिफिशियल त्यामध्ये कंटॅमिनेट ऑफ शुगर असेल. ओके, त्यानंतर अजून कार्बोहायड्रेट त्यात मिक्स केलेला आहे. ओके, एनर्जी थोडीशी त्यामध्ये मिक्स केलेली आहे. ओके, लाईक फ्लेवर त्यामध्ये थोडासा मिक्स केलेला आहे. ओके, तो कोणता आहे? कंडिमेंट्स अँड स्पेसिस. ओके, आता तुम्ही ज्या वेळेला नट्स खातात, नट्स मध्ये तुम्ही बघू शकता ते किती प्रोटीन आहे. नाही ना, तुम्ही मेजर करणार ना किती ग्रॅम ऑफ मी घेणार, तर त्याच्यामधून किती ग्रॅम ऑफ मला प्रोटीन भेटणार. ओके, किंवा काय कार्बोहायड्रेट भेटणार. ज्यावेळेला तुम्ही राईस खातात, राईस म्हणून तुम्हाला काय भेटणार? जास्त स्टार्च आणि कार्बोहायड्रेट. ओके, मग तुम्ही कार्बोहायड्रेट कसं मेजर करतात? नाही करू शकत ना. मग तुम्ही काय करणार? त्याला मेजर करणार. ओके, 1 kg मध्ये, 2 kg मध्ये. जर का तुम्ही 2.50 ग्राम जर घेतलं त्यावरून तुम्हाला कार्बोहायड्रेट किती भेटू शकतो? 30-40 ग्राम. ओके, बाकी अदर सबस्टन्स पण त्यामध्ये इन्क्लुडेड असणार ना, प्रोटीन, एनर्जी. ओके, तर त्यामुळे डिवायडेशन केलेलं आहे की किती अमाऊंट ऑफ प्रोटीन आहे, किती अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट, ओके, किती अमाऊंट ऑफ न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, त्यानंतर आता हे आपण बघितलं 11 ग्रुप ऑफ क्लासिफिकेशन. त्यानंतर आपण बघणार आहे फूड ग्रुप्स. फूड ग्रुप्स म्हणजे काय? ओके, फूड ग्रुप्स म्हणजे काय? इट इज अ स्टेपल फूड लाईक राईस, व्हीट, पफ, सिरियल्स अँड रगी. कोणाला माहिती रगी म्हणजे काय? ओके, 70 and 80% ऑफ डाएट ऑफ द लो इन्कम ऑफ ग्रुप्स इन इंडिया. ओके, 70 to 80% ऑफ आपला इंडिया आहे जो की लो इन्कम ऑफ ग्रुप ऑफ इंडिया. म्हणजे का? कारण की खूप लोक आपल्या याच्यामध्ये पुअर आहेत. ओके, ते बाय करू शकतात का प्रत्येक गोष्ट? नाही. ओके, किसान जाम तुम्ही बाय करू शकतात, मी करू शकतो का? नाही. रिझन सांगतो, कारण की तुम्हाला ती कंटेंट ऑफ व्हॅल्यू पाहिजेत. ओके, आता जो माझ्या घरामध्ये छोटा मुलगा आहे, ओके, त्याला प्रॉपरली न्यूट्रिएंट कंटेंट व्हॅल्यू देणार का? नाही. सो मग गव्हर्नमेंट काय करणार? त्यांना प्रॉपरली कंटेंट ऑफ न्यूट्रिएंट व्हॅल्यू प्रॉपरली प्रोव्हाइड झाली पाहिजे. मग ICDS हा प्रोग्राम आहे तुम्हाला, इंटिग्रेटेड चाइल्ड ऑफ डेव्हलपमेंट स्कीम. ओके, अंगणवाडी वर्कर मध्ये अंगणवाडी वर्कर काय करणार? त्या ठिकाणी बेबीला, जे पण स्मॉल चाइल्ड आहे 6 year पर्यंत, त्याला इंटरेस्ट दाखवणार की तू एज्युकेशन पण घे आणि तुला फूड पण भेटणार. बघितलं असं ना तुम्ही, लहान असताना तुम्ही सुद्धा गेला असता अंगणवाडीमध्ये. रिझन काय? कारण की जे नॅचरल फूड आहे ते तुम्हाला भेटायला पाहिजेत आणि तुमची त्या ठिकाणी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ओके, हे त्यानंतर ते काय बोलतात की 70 to 80% ऑफ डाईट ऑफ लो इंडियामध्ये आहे. ओके, का? कारण की लोक फोकस करत नाही. लोकांना कसं आहे की
स्मॉल क्वांटिटी ऑफ फूड जरी भेटला ना लोक हॅपी आहेत. तुम्हाला हे माहिती आहे की राशन वगैरे प्रोव्हाइड करतात इन रुरल एरियामध्ये जे पुअर पर्सन आहे. ओके, ॲज पर त्यांच्या कंडिशननुसार त्यांना प्रोव्हाइड करणार. ओके, त्यामध्ये पण कंटेंट किती प्रमाणात आहे ते बघणार. ओके, तर मग तो सफिशियंट डाएट आहे का आपल्यासाठी? नाही. ओके, आपल्याला कोणता डाएट पाहिजे की ज्यामध्ये ऑल फूड ग्रुप्स इन्क्लुडिंग आहे, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्यामध्ये इन्क्लुडिंग आहे, कंटेन्स ऑफ 6 to 12% ऑफ प्रोटीन्स त्यामध्ये पाहिजेत. आता मी बोललो ना तुम्हाला, जर का मी त्यामध्ये बघा तुम्हाला एक सपोज मी चिकन खातोय. ओके, चिकन मध्ये कंटेंट ऑफ किती असणार? 2.50 ग्राम मध्ये असणार 30 to 40 ग्राम ऑफ प्रोटीन असणार. ओके, सो मग ते किती पर्सेंटेज झाले? त्यामध्ये 10 to 12% झालेच ना. ओके, त्यामध्ये जास्त असणार कारण की 20 to 25% ऑफ त्यामध्ये प्रोटीन हे जास्त असणार. कारण की तुम्ही काय खाताय? तुम्ही काय खाताय? नॉनव्हेज खाताय ना. सपोज त्यामध्ये कंटेंट जास्त आहे, मांस खाताय ना तुम्ही. ओके, सो त्यामध्ये कंटेंट जास्त आहे, पण जे तुम्ही अदर फूड्स आहे लाईक नट्स आहे, ओके, त्यानंतर रगी आहे, ओके, पफ आहे, व्हीट आहे, राईस आहे, त्यामध्ये कंटेंट किती असणार? 6 पासून तर 12 पर्यंत पाहिजे. ओके, मग आर्टिफिशियली पण बनतात. तुम्हाला माहिती आहे आर्टिफिशियली राईस बनवला जातो. ओके, जो की नॅचरल नसतो, पण त्याचे साईड इफेक्ट किती असतात? खूप जास्त असतात. ओके, सोर्सेस ऑफ व्हिटॅमिन बी लाईक थायमिन, नियासिन, पॅन्थोनेनिक ऍसिड अँड द व्हिटॅमिन B6. ओके, व्हिटॅमिन बी मध्ये थायमिन मध्ये तुम्हाला थायमिन हा एक व्हिटॅमिन आहे. ओके, व्हिटॅमिन B12 त्याला आपण असं बोलतो. थायमिन काय करणार की आपले जे टंग आहे, टंगला प्रॉपरली स्किन कलर देणार. कलर. ओके, टंगचा आपला कलर कसा पाहिजे? पिंकिश कलर. ओके, ज्यावेळेला आपली टंग जर का व्हाईटिश कलर मध्ये असली तर काय समजू शकतो आपण? आपल्याला डिहायड्रेशन आहे आणि आपल्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेले. ओके, नियासिन सुद्धा काय करतो? इम्प्रुव्हमेंटेशन आपल्या बॉडीमध्ये लाईक तुमचे हेअर्स, तुमचे आईज. ओके, त्यानंतर पॅन्थोनिक ऍसिड सुद्धा तुमच्या बॉडीमध्ये जे मुवमेंट होते त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटेशन करतो. अँड द व्हिटॅमिन ऑफ B6. ओके, कंटेन्स ऑफ मिनरल सच एज P and Fe म्हणजे फेरस आणि फॉस्फरस. ओके, फेरस आणि फॉस्फरस. सो रगी इज अन एक्सट्रॅक्शन ऑफ रिच इन सोर्स ऑफ कॅल्शियम. रगी मध्ये सगळ्यात जास्त काय असणार आहेत? कॅल्शियम आहेत. ओके, रगी बघा तुम्हाला सगळ्यात लास्टला दिसते तिथं, त्याला आपण बोलतो रगी. ओके, त्यानंतर आहे ओके फूड ग्रुप्स मध्ये रिच इन प्रोटीन अँड द सप्लिमेंट सिरियल्स आर इफेक्टिव्हली. ओके, एक मिनिट बघा, त्यामध्ये वरती दिलेले आहेत लास्ट वाल्याच्या मध्ये ते फूड ग्रुप्स मध्ये ना ते ऍड झालेले आहे बघा, सिरियल्स अँड मिलेट्स. तुम्हाला कळालं ना, आपण एक एक बघतोय ग्रुप्स. ओके, त्यानंतर आपण बघणार आहेत पल्सेस. ओके, यामध्ये बघा पल्सेस त्यामध्ये ऍड केलेले आहेत. ओके, पल्सेस म्हणजे काय असणार? रिच इन प्रोटीन अँड सप्लिमेंट सिरियल्स इफेक्टिव्हली. कंटेन्स ऑफ काय? 19 to 24% ऑफ प्रोटीन त्यामध्ये इन्क्लुडिंग पाहिजे. ओके, सोर्सेस काय त्यामध्ये सोर्सेस काय? थायमिन आहे, नियासिन आहे, पॅन्थोनिक ऍसिड आहे, व्हिटॅमिन B6 इन्क्लुडिंग आहे अँड द मिनरल्स त्यामध्ये इन्क्लुडिंग आहे सोर्सेस. ओके, डेफिशियंट काय होणार? इन व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी काय तुम्हाला बोललो ना? आईज. ओके, ज्यावेळेला बेबी 9 मंथचा होणार त्यावेळेला आपण कोणती व्हिटॅमिन ए व्हॅक्सिन त्याला देणार. ओके, किती? 1 लाख इंटरनॅशनल युनिट. ओके, त्यानंतर मग तो 18 to 24 मंथ मध्ये जाणार ना त्यावेळेला आपण सेकंड डोस देणार. ओके, किती? 2 लाख इंटरनॅशनल युनिट. ओके, ज्यावेळेला मग तो टिल 5 year पर्यंत आपण त्याला एव्हरी 6 मंथ का देणार? व्हिटॅमिन ए व्हॅक्सिन देणार. किती ड्रॉप देणार? 2 ड्रॉप, पण त्यामध्ये इन्क्लुडिंग किती असणार आहेत? 2 लाख इंटरनॅशनल युनिट. जो फर्स्ट डोस आहे तो 1 लाख इंटरनॅशनल युनिट आपण हा देणार. पफ पल्सेस कोणते? पफ बेंगाल ग्राम्स. ओके, चिपकिया असं त्याला बोलतात. ओके, टेनर पल्सेस लाईक ग्रीन बेंगाल ग्राम्स. ओके, ग्रीन बीन्स कंटेन्स ऑफ देअर अमाऊंट ऑफ व्हिटॅमिन C त्यामध्ये इन्क्लुडिंग आहे. ओके, त्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी नाव दिलेले आहेत. ओके, स्प्लिट ग्रीन्स. ओके, मूग डाळ बोलतात ना आपण त्याला, मूग डाळ. ओके, ते त्यानंतर ब्लॅक बीन्स आपलं काय बोलतात? चवळी. ओके, येलो पिगन्स बीन्स तूर डाळ. ओके, त्यानंतर किडनी बीन्स कोणती? राजमा. ओके, स्प्लिट ब्लॅक ग्राम्स कोणता? उडीद. ओके, ग्रीन ग्राम कोणती? हिरवी मूग. ओके, त्यानंतर रेड काय? लेंटिल्स काय? मसूर. ओके 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 जे असेल ते एक्सवायझेड तुम्ही फक्त हे बघा. ओके,
अर्जुकी बीन्स, ग्रीन बीन्स, ओके, व्हाईट बीन्स, ओके, त्यानंतर ब्लॅक ग्राम बीन्स, ओके, त्यानंतर स्प्लिट स्किन ग्रीन ग्राम, ओके, त्यानंतर स्प्लिट रेड लेंटिल्स, ओके, तुर्किश, ओके, त्यानंतर स्प्लिट बेंगाल ग्राम, ओके, स्प्लिट अँड स्किन ब्लॅक ग्राम, ओके. सो ह्या टाईपमध्ये तुम्ही हे काय आपले पल्सेस, आपण काय बोलतो पल्सेस, कडधान्य बोलतो ना आपण त्याला, ओके, पल्सेस. त्यानंतर आपण बघणार आहेत नट्स अँड ऑइल सीड्स, ओके, रिच इन काय प्रोटीन अँड फॅट सोयाबीन्स, ओके. नट्स मध्ये काय इन्क्लुडिंग आहे सोयाबीन्स, ओके, कंटेंट ऑफ 18 to 40% ऑफ प्रोटीन, ओके. सोर्सेस ऑफ व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए अँड द मिनरल्स लाईक फॉस्फरस अँड फेरस, ओके. सो त्यामध्ये कंटेंट काय व्हिटॅमिन बी सुद्धा आहे, व्हिटॅमिन ई सुद्धा आहे आणि फॉस्फरस आणि फेरस सुद्धा आहे, ओके. सीसीएम ऑफ सीड्स आर रिच इन कॅल्शियम, याच्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट काय असणार आहेत कॅल्शियम, ओके. डेफिशियन्सी काय होणार आपल्याला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी कुठे दिसणार आपल्याला स्किनवर आपल्या, ओके. व्हिटॅमिन B12, थायमिन आहे ना व्हिटॅमिन B12, ओके. त्यानंतर व्हिटॅमिन सी, त्यानंतर तुम्ही बघू शकता त्यामध्ये ऑइल्स अँड सीड्स मध्ये इन्क्लुडिंग इन काय व्हाईटिश सीड्स, ओके, ब्लॅक सीड्स, त्यामध्ये खूप साऱ्या टाईपचे सीड्स नट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत, ओके. सनफ्लावर आहेत, त्यानंतर ग्राउंड नट्स आहेत, ओके, त्यानंतर मस्टर्ड वगैरे काय असतं मोहरी, ओके. त्यानंतर पायलिसड सीड्स आहे, नीम सीड्स आहे, ओके. त्यानंतर कराळामध्ये तुम्हाला कारल ते, त्यानंतर येलो मस्टर्ड सीड्स आहे, दिल सीड्स आहे, फेंगोग्रिक सीड्स आहे, लिन सीड्स आहे, ओके. नंतर तुम्हाला सेंड करतो, बघत बसा, ओके. त्यानंतर आहे व्हेजिटेबल्स, सगळ्यांना माहिती ब्रॉडली डिवाइडेड इंटू 3 ग्रुप्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, रूट्स अँड ट्यूबर्स आणि अदर व्हेजिटेबल्स. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स मध्ये काय इन्क्लुडिंग रिच इन सोर्स ऑफ कॅरोटीन, ओके. कॅरोटीन काय करणार तुमच्या बॉडीमध्ये, विटॅमिन ए ना, इम्प्रुव्हमेंटेशन युअर विजन, ओके. सोर्सेस ऑफ कॅल्शियम, रायबोफ्लेविन, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन सी, 100 ग्राम फॉर द adult and 50 ग्राम फॉर द चिल्ड्रन फॉर द ऑप्टिमम कॅरोटीन, फॉलिक ऍसिड अँड द व्हिटॅमिन सी. फॉलिक ऍसिड तुम्हाला माहिती आहे ना, मी बोललो तुम्हाला फॉलिक ऍसिड टॅबलेट देतो आपण प्रेग्नेंट मदर मध्ये, रिझन काय न्यूरोटिव्ह डिफेक्ट प्रिव्हेंट करण्यासाठी, ओके. चिपेस्ट अँड इझिली अवेलेबल अमॉंग द प्रोटेक्टिव्ह फूड, चिपेस्ट अवेलेबल आहे ना, 10-20 रुपयाला भेटतात, सगळे बाय करू शकतात. त्यानंतर आपण बघणार आहेत व्हेजिटेबल्स, रूट्स अँड ट्यूबर्स, लाईक पोटॅटो, स्वीट पोटॅटो, ओके, टॅपिओको, ओके. त्यानंतर कॅरेट, एलिफंट यॅम, ओके, गुड सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटमुळे काय होणार आपलं फॅट जास्त इन्क्लूड होणार, त्यामध्ये रिचिन काय असणार स्टार्च, ओके. स्टार्च तुम्हाला माहिती आहे ना काय असतं स्टार्च, कधी बघितलंय स्टार्च, फोटोसिंथेसिस प्रोसेस कोणाला माहिती आहे, जे 12वी सायन्सला होते, फोटोसिंथेसिस, ओके. त्यामध्ये सोर्सेस इन काय असणार स्टार्च, ओके. स्टार्च काय करणार, जे लीफ जे रूट्स असतात ना ते काय करतात इन ग्राउंड्स मध्ये त्यांची प्रोसेस करतात, फोटोसिंथेसिस प्रोसेस. ज्यावेळेला त्यांना कंटेंट ऑफ न्यूट्रिएंट भेटेल त्यावेळेला काय करतात फॉस्फरस, ओके, कॅल्शियम, अजून पोटॅशियम, ओके, हे काय करतात ग्राउंड्स मध्ये इम्प्रुव्हमेंटेशन करतात त्यांच्या स्वतःच, ओके. मग ते काय करतात स्वतःच त्यांचं फूड म्हणून स्वतःच ते ग्रो होतं, ओके. सो कॅरेट अँड येलो स्वीट पोटॅटो आर गुड सोर्स ऑफ कॅरोटीन, ओके. पुअर सोर्स ऑफ प्रोटीन काय एक्सेप्शन पोटॅटो, पोटॅटो म्हणजे जास्त कंटेंट ऑफ काय कार्बोहायड्रेट, ओके. सो कार्बोहायड्रेट आपण अवॉइड कोणत्या पेशंटला करायला लावतो, डायबिटीस मेलायटिस आणि फॅटी जे पर्सन असतात त्यांच्यामध्ये आपण अवॉइड करायला लावतो, ओके. दे शुड नॉट बी यूज इन सुटेबल सिरियल्स सिन्स दे लॅक ऑफ प्रोटीन, का कारण की रिझन काय यूज करत काय नाही जास्त हे, कारण की त्यामध्ये लॅक ऑफ प्रोटीन आहे, इन्क्रीजिंग काय त्यामध्ये कार्बोहायड्रेट, ओके. त्यानंतर फ्रुट्स, तुमची आवडती फ्रुट्स, ओके. गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी, ओके. त्यानंतर मे ऑल्सो कंटेंट ऑफ कॅरोटीन, मँगो, पपया, ओके.
आमला आणि काय ते गावा ना, गावा आर रिच इन विटॅमिन सी. ओके, आमला आणि गावा. गावा म्हणजे काय, पेरू. ओके, त्यामध्ये रिच इन काय जास्त विटॅमिन सी. टोमॅटो, सिट्रिक फ्रूट, ओके, कॅशो फ्रूट, पायनॅपल, ओके, अँड सोर्स ऑफ. आता तुम्ही काय खाल्लं, पायनॅपल खाल्लं ना, मग त्यामध्ये सोर्सेस ऑफ इन्क्लुडिंग जास्त काय, विटॅमिन सी. विटॅमिन सी आता तू खाल्लं ना, तू अगोदरच तुला कोल्ड आहे, तुला अजून कोल्ड होणार. ओके, रिझन पण सांगतो, कारण की हे फूड हे आर्टिफिशियली फूड असतात. ओके, जे की नॅचरली ग्रो नसतं झालेले. ओके, त्यांना मग काय करणार आपण, फूड अडल्ट्रेशन्स हे स्टार्ट करणार. ओके, अडल्ट्रेशन म्हणजे कसं, ज्या वेळेला तो पायनॅपल आहे, ओके, तोला कमीत कमी 2 मंथ लागतात ना, तर मी 1 मंथ मध्येच पब्लिकला ट्रान्सपोर्ट करणार. ओके, सगळ्यांना माहित असेल, तरी पण आपण काय करतो, खातो. पण तरी त्यामध्ये सोर्सेस का इम्पॉर्टंट काय आपल्याला, विटॅमिन सी. ओके, पण तू विटॅमिन सी अजून पण खाऊ शकते, जे की तुला इम्पॉर्टंट आहे इम्युनिटी वाढण्यासाठी. विटॅमिन सी टॅबलेट, लिम सी टॅबलेट मध्ये तुला विटॅमिन सी ची टॅबलेट भेटते. फक्त आपण हे करायचे, टंगच्या वरती ठेवून द्यायची बस. ओके, ऑरेंज कलरची असते, बघितलेलं असेल तुम्ही. ओके, ते रिझन काय, ते विटॅमिन सी का, कारण की ती सब सेंटरला पण देतात. ओके, रिझन काय, इम्युनिटी वाढवण्यासाठी. इम्प्लेटेंट वगैरे मध्ये सुद्धा आपण ती विदाउट प्रिस्क्रिप्शन देऊ शकतो, किंवा ऑल एज ग्रुप हे विदाउट प्रिस्क्रिप्शन घेऊ शकतो. ओके, ऍपल, बनाना अँड ग्रेप्स अँड पुअर सोर्स ऑफ विटॅमिन सी. ऍपल मध्ये काय आहे, पुअर सोर्स ऑफ विटॅमिन सी. ओके, बनाना मध्ये काय आहे, पुअर सोर्स ऑफ विटॅमिन सी. आणि ग्रेप्स मध्ये सुद्धा काय आहे, पुअर सोर्स ऑफ विटॅमिन सी. तुम्ही डायरेक्ट कधी झाडाचे तोडलेले ऍपल्स खाल्लेले आहे का, नाही. ओके, ऍपल, बनाना, ग्रेप्स आर पुअर सोर्स ऑफ विटॅमिन सी. ओके, त्यानंतर आपण ओके, कोण विचारलं मला, काय अवोकाडो म्हणजे काय असतंय, बोलत होता ना कोणतरी तुमच्याच क्लासमध्ये, कोण होता, अवोकाडो. ओके, अवोकाडो तर आपण बघू. सो फ्रूट मध्ये इम्पॉर्टंट काय काय, अँटी ऑक्सिडंट. ओके, फोटोकेमिकल्स म्हणजे तुमचं इम्प्रुव्हमेंटेशन तुमचं आईज मध्ये. ओके, कोण करणार, कॅरेट. ओके, त्यानंतर इम्पॉर्टंट ट्रेस ऑफ विटॅमिन्स लाईक कोण आहे, अवोकाडो एक आहे. त्यानंतर अवोकाडो काय करणार, तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंटेशन तुमची प्रोटीन, इम्प्रुव्हमेंटेशन तुमचं प्रोटीन करणार. ओके, त्यानंतर मोनोसॅच्युरेटेड फॅट्स काय करणार, वॉटर अँड सोल्युबल विटॅमिन्स बी अँड विटॅमिन सी. ओके, फॅट सोल्युबल विटॅमिन ए, ई अँड के. ओके, 2 विटॅमिन असतात, एक फॅट आपलं एक वॉटर सोल्युबल आणि एक फॅट सोल्युबल. फॅट सोल्युबल मध्ये कोणते, विटॅमिन ए, विटॅमिन ई, विटॅमिन के. ओके, वॉटर सोल्युबल मध्ये कोणते, विटॅमिन बी, विटॅमिन सी. ओके, त्यानंतर आहे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. त्यामध्ये रिच इन प्रोटीन, 1 लिटर ऑफ काउ मिल्क, 35 ग्रॅम ऑफ प्रोटीन, 35 ग्रॅम ऑफ फॅट, 1 ग्रॅम ऑफ कॅल्शियम, 1.5 mg. ओके, रायबोफ्लेविन इज 1500 इंटरनॅशनल युनिट ऑफ विटॅमिन ए अँड विटॅमिन बी अँड अदर मिनरल्स. सो त्यामध्ये रायबोफ्लेविन म्हणजे काय, विटॅमिन, विटॅमिनचं नाव आहे रायबोफ्लेविन. ओके, तो काय करणार की मी बोललो ना मला 1500 इंटरनॅशनल युनिट ऑफ विटॅमिन ए आपल्याला घ्यायचं आहे. ओके, केव्हापर्यंत घेणार, जेव्हापर्यंत आपल्याला कंझ्युम करता येईल. आता माझं एज सपोज जास्त आहे, आता मी 5 वर्षापर्यंत आहे का नाही, मग मी कोणती वॅक्सिनेशन घेणार जी माझी इम्युनिटी वाढवणार. पण आता मला वॅक्सिनेशन झालेले आहेत विटॅमिन एचे, पण तरी पण मी काय करणार, इम्प्रूव्ह करणार माझ्या व्हिज्युअल ऍक्टिव्हिटीला. ओके, मग मी काय कोणते कोणते फूड्स खाणार, जसं की मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट. ओके, बफेलो मिल्क हॅड हायर फॅट कंटेंट दॅन काउज मिल्क. ओके, बफेलो मिल्क मध्ये काय होतं, हॅड कंटेंट ऑफ फॅट आहे जास्त. ओके, मग त्याच्यामुळे काय होतं, आपल्या इंडियामध्ये सगळ्यात जास्त काउस मिल्क कोणी घेत नाही, जास्त बफेलो मिल्क घेतं का, स्वस्त पण आहे आणि स्वस्त पण आहे ना, आणि त्यामध्ये फॅट कंटेंट जास्त आहे. ओके, फॅट कंटेंट म्हणजे कसं, त्यामुळे काय होणार, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट जास्त होणार काउज मिल्क पेक्षा. ओके, डेफिशियंट ऑफ आयरन, विटॅमिन सी अँड विटॅमिन डी. यामध्ये काय होणार, विटॅमिन सी डेफिशियन्सी होणार आणि विटॅमिन डी डेफिशियन्सी. विटॅमिन डी डेफिशियन्सी मध्ये कोणते, रॅकेट्स आणि ऑस्टिओमालायटिस. रॅकेट्स मध्ये असे पाय होतात, बघितले कधी, कुठे बघितले, रॅकेट्स मध्ये असे होतात. ओके, ऑस्टिओमालायटिस मध्ये असे होतात, नाही सॉरी
रॅकेट्स मध्ये असे होतात आणि ऑस्टिओमायटिस मध्ये असे होतात, कव्हर होतात. ओके, समजलं. सो फुल फॅट मिल्क पावडर लाईक 8 times रिच इन मिल्क फ्रॉम काउज मिल्क कंटेंट ऑफ 26% ऑफ प्रोटीन अँड 26% ऑफ फॅट यूज इन प्लेस ऑफ फ्रेश मिल्क. ओके, सो स्किम मिल्क पावडर म्हणजे काय? प्रिपेअर फॉर फॅट फ्री मिल्क, नो फॅट अँड नो व्हिटॅमिन ए, 35% ऑफ प्रोटीन, 10 times रिच इन दॅन स्किम मिल्क. ओके, कॅन सप्लिमेंट डाएट फॉर द चिल्ड्रन, नॉट फॉर इन्फंट. जे लहान बाळाला बघा ज्या वेळेला मदर प्रॉपरली ब्रेस्ट स्प्रे करू शकत नाही त्या ठिकाणी ते देतात ना, पावडर असते बघा एक दुधात ते वाली पावडर आहे. ओके, त्यानंतर तुमचा आवडता फूड एग्स. एग्स मध्ये हेन्स एग्स 30% ऑफ प्रोटीन अँड 30% ऑफ फॅट, रिच इन व्हिटॅमिन ए, सोर्सेस ऑफ व्हिटॅमिन डी. ओके, व्हिटॅमिन डी त्यामध्ये जास्त आहे. ओके, नॉट व्हिटॅमिन सी. डक लाईक 20% ऑफ प्रोटीन and the divide of fat and the vitamin A. Egg yolk like 50% of protein, 27% of fat, vitamin A, and the use for the supplementation to diet for the infant. Okay, yolk. हे बघा हे असतं ना yolk. तर येलोला काय बोलतो आपण? yolk. ओके, आणि याला ओके तुपाट जास्त खाल्ला पाहिजे का? आपण नाही. रिझन काय? त्यामध्ये कंटेंट काय? फॅट, सॅच्युरेटेड फॅट जास्त आहे आणि कोलेस्ट्रॉल जास्त आहे. 184 mg कोलेस्ट्रॉल आहे. मग आपण काय आपल्याला सगळ्यात जास्त आवडतं तोच आवडतो ना. ओके, रिझन काय माहितीये का? त्यामध्ये कंटेंट काय असणार आहेत? त्यामध्ये कंटेंट काय असणार आहेत? कोलेस्ट्रॉल जास्त असणार. कोलेस्ट्रॉल जास्त असल्यामुळे काय होणार? आपल्या बॉडी मधला फॅट इम्प्रूव्ह होणार. इम्प्रूव्ह झाल्यामुळे काय होणार? आपल्याला चान्सेस ऑफ हार्ट अटॅक सुद्धा होऊ शकतो. व्हाईट मध्ये काय? प्रोटीन जास्त आहे ना, बाकी कोलेस्ट्रॉल एकदम 0 आहे, फॅट पण एकदम 0. फक्त प्रोटीन आपल्याला 4 भेटतंय. तर यात प्रोटीन किती? 2.5 ग्रॅम भेटते एक एग मध्ये. ओके, यामध्ये काय भेटतं आपल्याला? 4. ओके, त्यानंतर आहे मीट, फिश अँड अदर ॲनिमल फूड्स. लाईक मीट काय? प्रोटीन रिच 18 to 22%, लाईक व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी अँड और व्हिटॅमिन डी. ओके, लिव्हर मध्ये रिच इन प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, रिचेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन B12. ओके, त्यानंतर फिश मध्ये कंटेंट काय? रिच इन प्रोटीन, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी. लार्ज फिशेस लाईक फॉस्फरस, डेफिशियंट इन कॅल्शियम. ओके, स्मॉल फिशेस रिच इन कॅल्शियम. ओके, फिशेस मध्ये काय काय? आपल्याला फॉस्फरस भेटतो, कॅल्शियम भेटतो आणि प्रोटीन भेटतो आणि व्हिटॅमिन ए भेटतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता ते न्यूट्रिएंट व्हॅल्यू. ओके, मीट, फिश अँड अदर अॅनिमल्स फूड्स. लाईक त्यामध्ये काय? मीट, बीफ म्हणजे ते तुम्ही नाही खात ते बीफ. खातात तुम्ही बीफ? बीफ म्हणजे की पिग पण असतं, काऊ पण असतात, ऑक्स पण असतो त्यामध्ये बीफ. ओके, कॅलरीज किती आहे? किती कॅलरीज आहे? 122 गोट मध्ये. ओके, चिकन म्हणजे 162, बीफ म्हणजे 179, पॉर्क. ओके, लॅम्ब. ओके, त्यामध्ये सगळ्यात जास्त फॅट कशामध्ये आहे? पॉर्क मध्ये. आणि प्रोटीन कशामध्ये जास्त? पॉर्क मध्येच आहेत. ओके, आणि चिकन मध्ये पण प्रोटीन आहे पण फॅट कमी आहे. ओके, तुम्ही या ठिकाणी अनालिसिस करू शकतात. कोलेस्ट्रॉल जास्त लॅम्प मध्ये. ओके, समजलं तुम्हाला ऍड मध्ये काय? ओके, फूड ग्रुप्स आपण आता या ठिकाणी बघणार आहेत. ओके, थोडंसंच राहिलंय, तुम्हाला जस्ट शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो मी. फूड ग्रुप्स म्हणजे काय? फॅट अँड ऑइल्स. Fat oils, content of essential fatty acids, vitamin A, vitamin E. Okay, sugar and other carbohydrates foods like cane, sugar, jaggery, honey, syrup. Okay, primary source of energy. Okay, त्यामध्ये कार्बोहायड्रेट फूड जास्त असणार आहेत. त्यानंतर एक condiments and the spices like they are not essentially part of the nutrition. Spices like turmeric, ginger, garlic. Okay, cumin and the cloves are rich in antioxidant. Okay, so according to guideline काय बोलतात? डायटरी गाइडलाइन.
Nutritional food are the conventionally grouped as a cereals, millets, pulses, vegetables, fruits, milk and milk product, eggs, meat and fish. Oil and fats are nuts and oil seeds. ओके, हे डायटरी कंटेंट आहे, पण टर्मरिक आणि अजून जिंजर हे आहे का नाही. ओके, हे न्यूट्रिशनचा पार्ट नाही, पण हे आपण ग्राउंड नट्स म्हणून यूज करू शकतो फॉर द अँटीऑक्सिडंट. क्लासिफिकेशन ऑफ फूड्स, एनर्जी फूड्स, बॉडी बिल्डिंग फूड्स, प्रोटेक्टिव्ह फूड्स. एनर्जी फूड्स कोणते? रिच इन कार्बोहायड्रेट्स अँड फॅट. ओके, म्हणजे काय करणार? आपली बॉडी इम्प्रुव्हमेंटेशन करणार. ओके, सिरियल्स, रूट्स अँड ट्यूबर्स, ड्राय फ्रूट्स, शुगर अँड फॅट्स. ओके, हे एनर्जी इट फूड आहे. बॉडी बिल्डिंग फूड्स कोणते? मिल्क, एग, फिश, मीट, अजून रिच इन प्रोटीन, पल्सेस, ऑइल सीड्स अँड नट्स अँड लो फॅट ऑइल सीड्स. फ्लेवर्स आर रिच इन प्रोटीन ऑफ द मीडियम न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. ओके, हे बॉडी बिल्डिंग झाले. सॉरी, ओके झाले बॉडी बिल्डिंग. बॉडी बिल्डिंग म्हणजे काय येणार की जे की मिल्क आहे, एग आहे, मीट आहे, फिश आहे, रिच इन प्रोटीन. प्रोटेक्टिव्ह फूड्स मध्ये बघा तुम्ही, रिच इन प्रोटीन, विटॅमिन्स अँड मिनरल्स लाईक मिल्क, एग, फिश अँड लिव्हर, हाय बायोलॉजिकल व्हॅल्यूज, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स अँड सम फ्रुट्स लाईक मीडियम बायोलॉजिकल व्हॅल्यूज. ओके, समजलं? हे क्लासिफिकेशन ऑफ फूड्स आहे. त्यानंतर आहे फूड पिरामिड लाईक बॅलन्स डाएट फॉर द ॲडल्ट वुमन. ॲडल्ट वुमन. ओके, 12 इयर पासून तर 19 इयर पर्यंत आपण का बोलतो ती ॲडोलेसंट गर्ल आहे. ओके, ॲडोलेसंट गर्ल. ओके, त्यानंतर 90 म्हणजे 20 इयर्स पासून ती स्टार्ट होणार त्याची. आफ्टर 35 इयर पर्यंत ती होणार ॲडल्ट. ओके, ॲडल्ट वुमन. आता ॲडल्ट वुमन म्हणजे कोण येणार? प्रेग्नंट वुमन लाईक फॅट, ऑइल. ओके, मिल्क 2 वेळेस, फ्रुट्स 1, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स 1 or 2. ओके, लॅक्टेटिंग वुमन म्हणजे की जे ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या मदर. ओके, आफ्टर द डिलिव्हरी ती कोण? सिरियल्स 1, पल्सेस 2, फॅट, ऑइल 2. ओके, 2 वेळेस तिला घ्यायचं आहे फॅट किंवा ऑइल. मिल्क 2 टाइम, फ्रुट्स 1 टाइम, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स 1 or 2 times. Between 6 to 12 months of lactation diet, okay, intake should be gradually brought back up normal. Okay, elderly women like fruit 1, reduced cereals and the millets like 2. Okay, elderly women म्हणजे कोणते? जे की 50+ अबव आहे. ओके, elderly women. From pyramids to like तुम्ही बघू शकतात की ब्रेड, सिरियल्स, राईस, पास्ता ग्रुप आर सर्विंग. ओके, त्यानंतर फ्रुट्स ग्रुप मध्ये कोण आहे? 2 to 4 सर्विंग फ्रुट्स लाईक ग्रुप, जसं की लिफी व्हेजिटेबल्स, फ्रुट्स आहे. ओके, त्यानंतर मिल्क, यंग अँड द चीज ग्रुप 2 to 3 सर्विंग. मीट, पोल्ट्री, फिश, ड्राय बीन्स, एग्स, नट्स ग्रुप्स आर 2 to 3 सर्विंग्स. ओके, सो की फॉर द फॅट म्हणजे जे की तुम्हाला या ठिकाणी दिसतात नाही, हे काय? हे फॅट आहे. जे येलो डॉट मध्ये फॅट आहे आणि व्हाईट मध्ये शुगर आहे. ओके, की या कंटेंट मध्ये आपण शुगर यूज करू शकतो. ओके, USDAS लाईक ओरिजिनल फूड पिरामिड्स फ्रॉम द 1992 to 2005. ओके, त्यानंतर फ्रॉम पिरामिड टू. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रेन्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, मिल्क आणि मीट अँड बीन्स. ओके, इम्प्रुव्हमेंटेशन काय करणार तुमच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये. ओके, सो त्यामध्ये काय का तुम्ही फ्रॉम पिरामिड्स लाईक 2 जून 2011 कन्क्लुडिंग 19 years ऑफ USDA फूड फॉर पिरामिड डायग्राम. म्हणजे त्याने डायग्राम म्हणलं की तुम्ही लंचमध्ये किंवा मॉर्निंग पासून तुम्ही काय केलं पाहिजे? फ्रुट्स, ग्रेन्स, व्हेजिटेबल्स, प्रोटीन्स आणि डेअरी प्रोडक्ट. ओके, हे USA मध्ये जास्त फॉलो करतात. त्यांचा टिफिन तुम्ही बघितलं ना, त्यामध्ये फ्रूट असणार, ग्रेन्स असणार, व्हेजिटेबल्स असणार आणि प्रोटीन असणार. ओके, इंडियन कल्चरमध्ये काय असणार? मॅगीमध्ये चिप्स असणार. ओके, चॉकलेट्स असणार. अजून ते काय बोलतात? च्युइंगम असणार. अजून काय काय देऊ शकतो आपण? कॅडबरी. हे आपले इंडियन कल्चर जास्त फॉलो करतात. पण तुम्ही ज्यावेळेला मिड डे मील प्रोग्राम मध्ये गेले ना, तुम्हाला ऑटोमॅटिकली ते खायला भेटणार. ओके, शाळेमध्ये तुम्हाला भेटायचे आहेत ना, राईस खायला भेटायचं. ओके, नट्स पण भेटायचे सोबत, कधी अंडे भेटायचे कोणत्या शाळेत. ओके, समजलं? आपला हा टॉपिक होता फूड अँड फूड ग्रुप्स. ओके, समजलं? आपला टॉपिक आता संपलाय.